7 जुलै हा दिवस फार महत्त्वाचा असेल तुमच्यासाठी, काय सांगाल? तो खरंच महत्त्वाचा आहे, कारण माझ्या करिअरच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतं आहे की माझेच 2 पिक्चर एकाच दिवशी रिलीज होत आहेत. पण मला असं वाटतं की अनेकांच्या आयुष्यात ही गोष्ट आधीही घडलेली असेल, वैयक्तिक आयुष्यात. जसं एखादी बाई आणि तिचा नवरा खूप प्लॅनिंग करतात एकाच मुलासाठी, आणि डिलिव्हरीच्या दिवशी कळतं की आपल्याला जुळं झालं आहे, आणि मग दोघांवरती प्रेम तुला करायला लागतं, दोघांचाही सांभाळ करायला लागतो. 2 सेकंद कोण आधी जन्माला आलं म्हणून त्याचं अतिरिक्त प्रेम आणि दुसऱ्यावरती अन्याय असं होत नाही. त्यामुळे तशी माझी जुळी आहेत झालेली आणि आता त्यांचा सांभाळ मला करायचा आहे, त्यांच्यावर प्रेम करायचं आहे आणि त्यांना लोकांपर्यंत पोचवायचं आहे. त्यामुळे ही एक ॲडिशनल जबाबदारी आहे. पण मजा येते याचं कारण टेन्शन अजिबात नाही मला, कारण दोन्ही चित्रपट वेगळे आहेत. हृदयांतर पूर्ण वेगळा आहे, कंडिशन्स अप्लाय पूर्ण वेगळा आहे. त्याची गोष्ट ह्याची गोष्ट वेगळी आहे, त्याची कॅरेक्टर ह्याची कॅरेक्टर वेगळी आहे. त्यामुळे तसं प्रेशर अजिबात नाही आहे. उलट मला असं वाटतं की लोकांना दोन्हीकडे मी बघायला आवडेन असं मला वाटतं. हृदयांतरबद्दल आपण जर बोलायचं झालं की तुम्ही ह्याच्यासाठी काही वेगळी तयारी केली होती का? खूप तयारी. मला असं वाटतं मी वर्कशॉप विक्रमनी घेतलं होतं. बोलू शकतो. एक वर्कशॉप घेतलं होतं विक्रमनी, मुक्ताचं आणि माझं, की कसं शेखर जोशी आणि समायरा जोशी आहेत आणि कसं मुलींचं आणि कसं चांगलं वागलं पाहिजे सेटवर आणि कसं मनापासून काम केलं पाहिजे वगैरे वगैरे. आणि मग कपड्यांच्या खूप त्याच्या घरात ट्रायल्स आणि लूक त्याचा कसा असला पाहिजे वगैरे वगैरे. मला खूप बरं वाटतं की मी मुक्ता नाही आहे किंवा मी मुलगी नाही आहे, तर मला खूप म्हणजे तिचा दुपट्टा आणि सगळं व्यवस्थित, सगळं केस वगैरे असं सगळं छान सोनाली आहे तिथे. त्यामुळे असं सगळं व्यवस्थित, पण जोक्स अपार्ट. पण मला असं वाटतं की सौंदर्य मनात असणं वेगळं आणि सौंदर्याची जाण प्रत्येकाच्या अंगात भिनवणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं त्याची जाण त्याला खूप उत्तम आहे. म्हणजे हृदयांतरची कुठलीही फ्रेम तुम्ही बघाल तर तुम्हाला एक पेंटिंग केल्यासारखं वाटतं. आणि त्याच्यामध्ये अर्थात विक्रमचं क्रेडिट आहेच आहे, पण आमचं कॅमेरामन पी किंवा बाकी सगळी टेक्निकल टीम, त्याची स्वतःची टीम, या सगळ्यांचं क्रेडिट आहे की त्या सगळ्यांनी मिळून त्या प्रत्येक फ्रेममध्ये स्वतःचा जीव ओतला आहे म्हणून ती इतकी सुंदर फ्रेम दिसते. एक तर त्याचं सगळ्यात मला आवडलं विक्रमचं की त्यांनी जेव्हा गोष्ट ऐकवली तेव्हा ज्या पद्धतीने त्यांनी ती गोष्ट ऐकवली त्याच पद्धतीने त्यांनी त्याचं शूटिंग केलं. म्हणजे गोष्ट एक वेगळी ऐकवली, माल वेगळा आणि आतमधला माल वेगळा असं नाही आहे. त्याचं शोकेसमध्ये जे लावलं होतं तेच आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला विकत मिळालं, त्यामुळे तो एक आनंद होता. दुसरी गोष्ट, त्यांनी मला आणि मुक्ताला दोघांना एकत्र नॅरेशन दिलं तेव्हा खूप दिवसानंतर असं घडलं माझ्या आयुष्यात की एक गोष्ट ऐकताना मला स्वतःला कंट्रोल करता येणं शक्य झालं नाही. इतकं मी त्या गोष्टीमध्ये, मी आणि मुक्ता आम्ही दोघेही त्याच्यात पूर्ण इमोशनली त्याच्यामध्ये ड्राईव्ह झालो आम्ही. आणि बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा डिरेक्टर तुमचा कन्व्हिन्स असेल, जेव्हा डिरेक्टर खूप क्लिअर असेल त्याच्या गोष्टीच्या बाबतीत, तेव्हा तुमच्याकडे काही काम नसतं खरं तर. कारण ॲक्टर म्हणून तुमचं काम त्यांनी ऑलरेडी केलेलं असतं. म्हणजे उगाचच तुम्हाला विचार करून सेटवरती या असे काही कष्ट लागत नाहीत, कारण तुम्ही काय करायचं आहे हे त्याचं ठरलेलं असतं. तुम्ही काय इमोट व्हायचं आहे हे त्याचं ठरलेलं असतं. मग जो मधला वेळ मिळायचा त्याच्यात मग त्याला छळणं आलंच. त्यामुळे आमच्याकडे ते खरी तर चूक त्याची आहे की त्याने आमच्याकडे काही कामच ठेवलं नाही करायला. मग जो वेळ मिळाला तो त्याला त्रास देण्याशिवाय आमच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता. आणि खूप अशा वेळेस आधार पण वाटतो, कारण आपण आपली वाट चुकत नाही. म्हणजे आपण खूप व्यवस्थित वाटेनी त्या कॅरेक्टरची सुरुवात करतो आणि व्यवस्थित मंजिल किंवा शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण पोचतो, कारण डिरेक्टर खूप क्लिअर असतो. आणि त्याच्यासाठी मला त्याचं खूप कौतुक वाटतं की असं कुठेच मला टेक्निकल भाग हा खूप वेगळा मुद्दा आहे, कारण त्याच्यासाठी तुझे कॅमेरामन असतात, त्याच्यासाठी तुझा एडिटर असतो, त्याच्यासाठी तुझा साऊंड डिझायनर असतो, ते सगळे लोक असतात मदतीला. मुळात डिरेक्टरला काय हवं आहे तर त्याला जे मनापासून वाटतं आहे ते त्याला त्याच्या अभिनेत्यांपर्यंत पोचवता आलं पाहिजे, कारण त्या अभिनेत्यांच्या माध्यमातून त्याला लोकांपर्यंत ते पोचवायचं आहे. त्यामुळे ते त्याच्या डोक्यात क्लिअर असणं. दुसरी गोष्ट, त्याला नेमकं काय अपेक्षित आहे त्या पर्टिक्युलर सीनमधनं किंवा त्या पर्टिक्युलर एखाद्या शॉटमधनं, ह्याची जाण त्याला असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं त्या बाबतीत तो खूप क्लिअर होता. म्हणजे एकदाही मी त्याला कधीही सेटवरती कन्फ्यूज अवस्थेत बघितलेलं नाही आहे. एकदाही मी त्याला सेटवरती अरे बापरे आता काय करायचं या अवस्थेत बघितलेलं नाही आहे, कारण इतका तो क्लिअर होता. त्याला काय पद्धतीचे एक्सप्रेशन्स पाहिजेत, त्याला काय पद्धतीचा ग्राफ
पाहिजे एखाद्या सीनचा पर्टिक्युलर, तर ते सुद्धा त्याच्या डोक्यात होतं. त्यामुळे आम्ही जरी ह्या चित्रपटाचा भाग आत्ता झालो असलो, म्हणजे गेल्या वर्षी त्यांनी मला विचारलं, गेल्या वर्षी आम्ही ठरवलं आणि यावर्षी आम्ही शूटिंग केलं, त्यामुळे 2017मध्ये मी आणि मुक्ता खऱ्या अर्थाने या चित्रपटाचा भाग झालो. पण त्या चित्रपटाचा भाग किंवा तो चित्रपट त्यांनी 2008-9मध्येच त्यांनी 8-9मध्येच त्यांनी तो चित्रपट पाहिला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा चित्रपट केव्हाच रिलीज झाला आहे. तो आता आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी 7 जुलैला रिलीज होणार आहे. त्यामुळे हा सिनेमा त्यांनी सगळ्यात आधी बघितला आहे. त्यामुळे ह्या सिनेमामध्ये काय दिसणार आहे, काय घडणार आहे, हे सगळं त्याला माहिती आहे. आपल्याला हे नाविन्याने माहिती आहे, कारण आपण त्याच्यात खूप नंतर इन्व्हॉल्व झालो आहे. त्यामुळे एक चांगल्या फिल्मचा, एक अत्यंत ज्याला म्हणू की एक अत्यंत इमोशनल फिल्मचा, एक अत्यंत फॅमिलीला एकत्र बांधून ठेवेल, घट्ट धरून ठेवेल अशा प्रकारच्या एका गोष्टीचा मी भाग आहे. मुक्ताबरोबर खूप वर्षांनी काम करण्याची संधी मिळाली, सोनालीबरोबर खूप वर्षांनी काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे एका चांगल्या टीमचा भाग असल्याचा जो आनंद आणि समाधान असतं, ते समाधान आणि आनंद आहे.